वेगानं बदलणारं शहर, उंच इमारती, वाढती धावपळ आणि त्याच वेळी वाढत जाणारं प्रश्न. गृहनिर्माण, पुनर्विकास, पुनर्वसन, शिक्षण आणि सामाजिक सहाय्य या सगळ्यांच्या मधोमध माणसं आपलं आयुष्य जगत असतात. अशा वेळी लोकांना केवळ पदावरची व्यक्ती नाही, तर ऐकणारा, समजून घेणारा आणि प्रश्न सुटेपर्यंत सोबत राहणारा माणूस हवा असतो. असंच एक नाव म्हणजे शिवसेना जिल्हाप्रमुख, बेलापूर विधानसभा क्षेत्र आणि वाशीचे माजी नगरसेवक किशोर पाटकर. पद येतात आणि जातात, पण माणूस ओळखला जातो तो त्याच्या वागण्यातून. किशोर पाटकर यांच्याबद्दल लोक एक गोष्ट आवर्जून सांगतात, ते आधी ऐकतात. प्रश्न पूर्ण समजून घेतल्याशिवाय निर्णय घेत नाहीत. म्हणूनच लोक त्यांच्याकडे जातात, कारण तिथे संवाद होतो, फक्त आश्वासन नाही. शिवसेनेच्या संघटनात्मक रचनेत जिल्हा प्रमुख म्हणून काम करताना ते कायम उपलब्ध राहिले. कार्यकर्ते असोत वा सामान्य नागरिक, कार्यालय असो वा रस्ता, लोकांना माहित आहे ते भेटतील. वेळ मिळेल, प्रश्न ऐकून घेतला जाईल. संघटन म्हणजे फक्त रचना नाही, तर नातं हा त्यांचा ठाम विश्वास. वाशी परिसरात माजी नगरसेवक म्हणून काम करताना त्यांनी शहराचा वास्तववादी चेहरा पाहिला. नागरी सेवातील अडथळे, फाईल्समध्ये अडकलेले प्रश्न आणि प्रशासनाशी होणारी धावपळ. अशा वेळी त्यांनी केवळ तक्रार नोंदवून थांबणं पसंत केलं नाही. लोक आणि यंत्रणा यांच्यात दुवा बनून काम पूर्ण होईपर्यंत पाठपुरावा करणं हीच त्यांची कार्यपद्धत राहिली. पुनर्विकासाचा प्रश्न आला तेव्हा अनेक कुटुंबांची चिंता वाढली. वर्षानुवर्ष रखडलेले प्रकल्प, भाड्याच्या घरात अडकलेलं आयुष्य आणि उद्याबद्दलची भीती. अशा परिस्थितीत किशोर पाटकर नागरिकांसोबत उभे राहिले. सरकारी यंत्रणांशी समन्वय साधला, आवश्यक मंजुरी मिळवण्यासाठी पाठपुरावा केला आणि लोकांना एकटं वाटू दिलं नाही. कारण त्यांच्या दृष्टीनं घर म्हणजे कागदावरचा प्रकल्प नाही, तर माणसाचं आयुष्य आहे. झोपडपट्टी पुनर्वसनाच्या बाबतीतही त्यांनी तीच भूमिका घेतली. पात्रता, कागदपत्र आणि प्रक्रियेत येणारे अडथळे यामुळे अनेक गरजू बाजूला पडतात. अशा वेळी नियम आहेत असं सांगून माघार घेण्याऐवजी त्यांनी वंचितांचा आवाज बनण्याचा प्रयत्न केला. गरिबी ही गुन्हा नाही आणि परिस्थितीमुळे कोणीही हक्कांपासून वंचित राहू नये हा त्यांचा ठाम विश्वास आहे. संकटाच्या क्षणी खरी ओळख समोर येते. अपघात, अचानक मृत्यू, आजार. अशा वेळी काही जण फक्त शब्द देतात. किशोर पाटकर प्रत्यक्ष मदत करतात. आर्थिक सहाय्य, सरकारी मदतीसाठी समन्वय आणि सर्वात महत्त्वाचं उपस्थिती. त्यांच्या मते मदत म्हणजे उपकार नाही, ती जबाबदारी आहे. कोविड-19 महामारीच्या काळात संपूर्ण शहर थांबलं होतं. भीती, उपासमार आणि अनिश्चिततेच्या त्या दिवसात अन्नधान्य, औषधे आणि मूलभूत गरजांची मदत अनेक कुटुंबांसाठी आधार ठरली. स्वयंसेवी आणि प्रशासकीय यंत्रणांशी समन्वय साधत गरजूंना मदत पोहोचवली गेली. त्या काळात अनेकांसाठी मदतीचा हात म्हणजे आश्वासन नव्हे, तर दिलासा होता. शिक्षणाबाबत त्यांचा दृष्टिकोन स्पष्ट आहे. एखाद्या मुलाचं शिक्षण थांबणं म्हणजे केवळ 1 वर्ष नव्हे, तर संपूर्ण भविष्य धोक्यात येणं. म्हणूनच विद्यार्थ्यांसाठी सायकल वाटप, शालेय साहित्य आणि आवश्यक तेथे आर्थिक सहाय्य हे उपक्रम केवळ योजना नव्हत्या, तर संधी देण्याचा प्रयत्न होता. महिला सक्षमीकरणासाठीही त्यांनी सातत्यानं काम केलं. महिला बचत गट, सामाजिक आणि आरोग्यविषयक उपक्रम यातून महिलांना केवळ मदत नाही, तर आत्मविश्वास आणि ओळख मिळाली. समाज बदलायचा असेल तर महिलांना सोबत घेऊनच तो बदल शक्य होतो हा त्यांचा विश्वास आहे. सार्वजनिक उत्सव, स्मृती दिन आणि सामाजिक कार्यक्रमांमधील त्यांची उपस्थिती औपचारिक नसते, कारण समाजाशी जोडलेलं राहणं ही केवळ जबाबदारी नाही, तर नातं आहे. त्यांच्या कामात एक गोष्ट कायम दिसते, श्रेय घेण्याची घाई नाही. अनेक कामं पूर्ण झाली, पण त्याची जाहिरात झाली नाही, कारण त्यांच्यासाठी काम महत्वाचं होतं, नाव नाही. काही निर्णय लोकप्रिय नसतात, पण योग्य असतात. त्यांच्या कामात मतांपेक्षा माणसं आधी येतात.
म्हणूनच मदत करताना क्षेत्र, ओळख किंवा राजकारण पाहिलं जात नाही, फक्त गरज पाहिली जाते. शहर सतत बदलत असतं आणि त्या बदलांसोबत सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या व्यक्तींची भूमिका देखील आकार घेत राहील.